एक परिपूर्ण आणि पौष्टिक आहार म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातो, ती आजची आपली रेसिपी आहे पौष्टिक कॉर्न चीज पराठा. तर आज आपण इथे वापरला आहे कॉर्न, चीज, पोटॅटो आणि त्याच्यामध्ये तिखट मीठ सर्व एकत्र करून आपण आज कॉर्नचा इथे चीज घालून पराठा बनवलेला आहे. हा बघा तुम्ही चीज आपल्याला जे चीज आवडेल ते घालू शकता याच्यामध्ये. तर नाश्त्यासाठीही ह्याचा वापर होऊ शकतो, दुपारी जेवणासाठी वापर होऊ शकतो, डिनरसाठी होऊ शकतो, संध्याकाळच्या भुकेलाही वापरू शकतो. मुलांना आपण डब्यात हे देऊ शकतो. हे बघा आपण कॉर्न, त्याच्यामध्ये चीज. तर हा कसा बनवला त्याची रेसिपी आपण रजनीगंधा ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरून पाहतात. मी इथे 2 वाट्या कणिक घेतली, 1 पाऊण वाटी ह्याच्यामध्ये मी मैदा घातला आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं. थोडंसं मी ओवा हातावर चुरून घातला. तेल 2 चमचे कडकडीत करून घातलं. मीठ, हिंग, हळद, लाल तिखट हे सारं मिश्रण घातलं आणि हा मैदा आणि कणकेचा छान मी एकदम कणिक ही भिजवून घेतली, मळून घेतला गोळा. हाताला थेंबर तेल लावून आपल्याला हा जास्त घट्ट पण बनवायचा नाही आहे आणि एकदम मऊ पण सॉफ्ट पण बनवायचा नाही. हा बघा असं आपल्याला थोडीशी ही कणिक चांगली मीडियममध्ये बनवायची आहे. तर आता मी कॉर्न घेतले. मी हे कॉर्न सगळे काढून स्वच्छ धुवून घेतले आणि शिजवून घेतले. जरा उकळत्या पाण्यात 3-4 मिनटं शिजवले. किंचित मीठ घातलं आणि हे सारं मीठ घालून मी 1-2-3 मिनटं हे बघा उकळी येईपर्यंत त्याला ठेवून दिलं आणि 2 मिनटं उकळल्यानंतर ते चाळणीत ओतून घेतलं. आणि ह्याच्यामध्ये आपण आता स्टफिंगसाठी मसाला बनवतो आहे. हे कॉर्न मी असे स्मॅश करून घेतले थोडेसे. तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता. आपल्याकडे हा स्मॅशर असता तर त्याच्यामध्ये पण करू शकता. त्याच्यात 1 मोठा कांदा घातला, आलं लसूण पेस्ट घातली, 1 बटाटा उकडून चुरून घातला, खूप सारी कोथिंबीर घातली आणि हे कॉर्न हे सगळं सारं मी एकत्र केलं. त्याच्यामध्ये मी पनीर घातलं, थोडंसं चीज घातलं. चीज बघा अमूलचं मी 1 कांदा घेतला होता बारीक करून तो घातला. अमूलचं चीज इथे हाताने कुस्करून घातलं आणि आता एका पॅनमध्ये बटर घालून घेतलं. त्याला थोडीशी मी तडका दिला म्हणजे मोहरी आणि जिऱ्याचा आणि त्याच्यामध्ये हे सारं मिश्रण घालून घेतलं आणि चांगली जरा त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत ते परतून घेतलं. त्याचा हिरवळ वास जाईपर्यंत मी हे परतून घेतलं आणि त्याला वरून पण थोडीशी हिंग, हळद आणि लाल तिखट घालून हे चांगलं चवीचं मिश्रण बनवून घेतलं आणि आता मी ह्याचे समप्रमाणात गोळे करून घेतले. हे कणकेचे आणि ह्या स्टफिंगमध्ये जे वापरतो त्या पुरणाचे गोळे केले आणि एकमेकांमध्ये ते भरून छान आपल्याला जो आकार आवडतो तो गोल तर गोल, चौक, त्रिकोणी, मी सगळ्या आकाराचे पराठे बनवते. आमच्या मुलांना वेगवेगळ्या आकाराचे पराठे आवडतात. त्यामुळे मी कोणी त्रिकोण खातो, कोणी चौकोन खातो, काही जणांना गोल पराठे आवडतात. आपल्याला जो शेप आवडतो त्या शेपमध्ये हे पराठे आपण लाटून घ्यायचे. थोडेसे आपण पातळ लाटून घ्यायचे म्हणजे क्रिस्पी पण होतात आणि चांगले खूप छान त्याला चव येते. ज्या शेपमध्ये आवडेल त्या शेपमध्ये आपण हा पराठा बनवून घ्यायचा आणि तव्यावर टाकून तूप घालून, तेल घालून, आपल्याला जे आवडेल ते बटर लावून दोन्ही अंगाने छान भाजून घ्यायचा आणि त्याला थोडासा क्रिस्पीपणा येईपर्यंत खमंग भाजायचा. तर मंडळी हे खूप पौष्टिक आहे. तुम्ही जाणता ह्याच्यामध्ये कॉर्न खूप पौष्टिक आहे आणि हे सारं पूर्ण अन्न आहे. हे 2 किंवा 3 पराठे खाल्ले तर आपण दिवसभर चांगले एनर्जी ठेवून राहू शकतो. तर असा हा पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटते? तुम्ही मधुरा पेंडसेची रेसिपी ही रजनीगंधा ह्या यूट्यूब चॅनलवरून आपण पाहतात. तर नक्की मंडळी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपीजला आपण नक्की पहा. तर ही सारी रेसिपी कशी वाटली याबद्दल तुम्ही कमेंट करा बरं का. अजून कोणती रेसिपी आपल्याला पाहायला आवडेल त्याबद्दलही मला सांगा. कोणत्या भागातून ही रेसिपी पाहताय तेही सांगा.
तर अशी हे बघा, तुम्ही हे टॉमॅटो सॉस बरोबर म्हणजे टॉमॅटो केचप बरोबर, हिरवी चटणी बरोबर, दही बरोबर, तूप किंवा लोण्याबरोबर काही लावून पण हे खाऊ शकता. इवन शेजवान चटणीबरोबर सुद्धा हे चांगले लागतात. बघा, हे छान एकदम रेसिपी झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते त्याबद्दल नक्की कमेंट करून सांगा. तर मंडळी, आपला आजचा हा मेनू होता कॉर्न पराठा.